ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय? एक ऑलरेडी आपण त्याला टास्क असाइन करून दिलं असतं. ठीक आहे. त्याचं एक मीनिंग असतं, त्याचं एक काम असतं. त्याला आपण काय करतो एक्स्ट्रा टास्क आपण काय करतो असाइन करतो. सो दॅट्स व्हाय इट इस नोन ॲज द ऑपरेटर ओव्हरलोडिंग. त्याला आपण काय म्हणतो ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघितलं. तर कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं कुठले ऑपरेटर असतात, कुठले ऑपरेटर ओव्हरलोड करायचे असतात, कसे करायचे, काय करायचे, कुठले-कुठले ऑपरेटर आपण ओव्हरलोड करू शकतो. ओव्हरलोडिंगचे 2 प्रकार आहेत. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. युनियन ऑपरेटर लोडिंग म्हणजे काय? एका ऑपरंडवरती तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोड करता किंवा एका ऑब्जेक्टवरती ऑपरेटर ओव्हरलोड करता, त्याला आपण काय म्हणतो युनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग म्हणजे काय? 2 ऑपरंडवरती किंवा 2 ऑब्जेक्टवरती जेव्हा तुम्ही ऑपरेटर ओव्हरलोड करता, त्याला आपण काय म्हणतो बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. काय म्हणतो आपण त्याला? बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग. हे ऑपरेटर ओव्हरलोड करत असताना सुद्धा तुमचे रेग्युलर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन असे 2 फंक्शन असतात. रेग्युलर फंक्शन आणि फ्रेंड फंक्शन. रेग्युलर फंक्शन असेल तर एकच ऑपरेटर तुम्हाला किंवा एकच रेफरन्स व्हेरिएबल यूज करावा लागतो. ठीक आहे. ऑपरेटर ओव्हरलोड करण्यासाठी यूज करण्यासाठी. आणि तुमचं फ्रेंड फंक्शन असेल तर तुम्ही एक पॅरामीटर पास करता. क्लासमध्ये काय करता तुम्ही एक पॅरामीटर पास करता आणि बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग असेल, रेग्युलर फंक्शन असेल तर एक पॅरामीटर पास करावा लागतो. बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि फ्रेंड फंक्शन असेल तर 2 पॅरामीटर तुम्हाला काय करावं लागतं? पास करावे लागतात. तर अशा पद्धतीनं आपण काल बघितलं होतं. युनियन ऑपरेटर पण बघितलं, ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघितलं होतं. बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग बघितलं होतं. तर आज आपण काय बघायचं आहे? ओव्हरलोडिंग बायनरी ऑपरेटर युजिंग फ्रेंड फंक्शन. तर बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग आपण काय करणार आहे? फ्रेंड फंक्शनवरती कसं ओव्हरलोड करायचं आहे आपल्याला बघायचं आहे. ॲज स्टेटेड अर्लियर, फ्रेंड फंक्शन may be used in the place of member function for the overloading binary operator. The only difference being the friend function requiring two arguments to be explicitly passed to it. म्हणजे सेम जसं तुम्ही रेग्युलर फंक्शनमध्ये यूज करता बायनरी ऑपरेटरमध्ये सेम तसं यूज करायचं आहे. फक्त तुम्हाला चेंज काय आहे त्यामध्ये तर तुम्हाला एक 2 ऑब्जेक्ट किंवा 2 आर्ग्युमेंट तुम्हाला काय करावं लागतील पास करावं लागतील. पहिला मेंबर फंक्शन रिक्वायर्ड ओन्ली वन ऑपरेटर. मेंबर फंक्शनला किती लागतं? एकच ऑपरेटर लागतो किंवा एकच पॅरामीटर तुम्हाला पास करावा लागतो. The complex number program discussed in the previous section can be modified using the friend operator function as follows. काय सांगितले? The complex number program discussed in the previous section can be modified using the friend operator function as follows. Replace the member function declaration by the friend function declaration. रेग्युलर फंक्शनच्या ऐवजी तुम्ही काय करता फ्रेंड फंक्शन डिक्लेअर करता त्यावेळी सिच्युएशनला कसं करता फ्रेंड कॉम्प्लेक्स ऑपरेटर ऑपरेटरचं नाव म्हणजे किंवा तो ऑपरेटर फ्रेंड काय कीवर्ड आहे कॉम्प्लेक्स आणि ऑपरेटर काय ऑपरेटर पण कीवर्ड आहे प्लस काय सिम्बॉल आहे कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स 2 पॅरामीटर तुम्ही पास केलेत. Redefine the operator function as follows. The complex operator complex A comma complex B return complex A dot x plus B dot x and comma A dot y plus B dot y. ठीक आहे A dot y plus B dot y अशा पद्धतीने केलं आहे. So in this section is the case statement is C3 dot C3 is equals to C1 plus C2 C1 plus C2 मग ते ऑपरेटर कसं ओव्हरलोड करणार आपण C3 is equals to ऑपरेटर प्लस C1 कॉमा C2 म्हणजे त्या ऑपरेटरमध्ये किती पॅरामीटर पास केले आपण 2 पॅरामीटर पास केले. किती पॅरामीटर पास केले आपण 2 पॅरामीटर आपण काय केले पास केले आहेत. In most cases, we will get the same result by the using either friend function or member function. ठीक आहे. आपला रिझल्ट सेमच मिळणार आहे. फ्रेंड फंक्शन असू दे किंवा रेग्युलर फंक्शन असेल तर रिझल्ट सेमच मिळणार आहे. फक्त प्रोसिजर काय असणार आहे वेगळी असणार आहे. फक्त काय असणार आहे प्रोसिजर वेगळी असणार आहे. Why then an alternative is made available? There are certain situation where we would like to use friend function rather than the member function. मग आपण ते काय यूज करावं लागतं कारण का काही वेळी आपल्याला काय करावं लागतं आपल्याला मेंबर फंक्शनच्या ऐवजी आपल्याला काय यूज करावं लागतं फ्रेंड फंक्शन आपल्याला काय करावं लागतं यूज करावं लागतं फ्रेंड फंक्शन यूज करावं लागतो कारण आपल्या प्रोग्राममध्ये सिच्युएशन्स असतात. For instance, consider a situation where we will need to use two different types of operands for the binary operator. Say one an object and another built-in type of data shown in below. ठीक आहे. एक ऑब्जेक्टचा असतो आणि दुसरा व्हेरिएबलचा असतो. त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तसं यूज करावं लागतं आपल्याला. ठीक आहे. वेअर हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. We will not work this because a left-hand operand will, which is responsible for invoking the member function should be an object of the same class. However, friend function allows both approaches. How? It may record that an object need not be used to invoke friend function, but be passed as an argument. आपण काय करू शकतो ऑब्जेक्ट पास करू शकतो पण आर्ग्युमेंट पास करून आपण काय करू शकतो पॉसिबल करू शकतो. Thus, we can use a friend function with a built-in data type, left-hand operand, and
object as a right-hand operand. Program 7.3 illustrate this using the scalar manipulation of vector. It also shown how to overload the input and output operator. ठीक आहे, इनपुट आउटपुट ऑपरेटर कसं ओव्हरलोड करायचं आणि हे सगळ्या दोन्ही गोष्टी आहेत त्यांना दाखवलेल्या आहे. तर बायनरी ऑपरेटर ओडिंग बघणार आहे आपण युजिंग फ्रेंड फंक्शन प्लस त्यामध्ये आपण काय करणार आहे इनपुट आउटपुट ऑपरेटर कसं ओव्हरलोड करायचं हे पण बघणार आहे. थोडंसं कॉम्प्लेक्स प्रोग्राम आहे तरी चेक करून बघा. कॉन्स्टंट घेतले साईज इज इक्वल्स टू 3. ठीक आहे, क्लास वेक्टर इंट व्ही साईज पास केलंय म्हणजे वेक्टर साईज किती आहे, ॲरेची साईज किती 3 आहे. वेक्टर कन्स्ट्रक्टर घेतलाय, वेक्टरमध्ये इंट एक्स पास केलेला आहे आपण त्यामध्ये. फ्रेंड वेक्टर ऑपरेटर स्टार वापरलाय, त्यात इंट ए आणि वेक्टर बी पास केलाय. फ्रेंड वेक्टर ऑपरेटर स्टार वेक्टर बी आणि इंट ए पास केलाय. फ्रेंड आयस्ट्रीम अँड ऑपरेटर ठीक आहे, सिम्बॉल वापरला आयस्ट्रीमला अँड आणि वेक्टरला अँड असं आपण काय केलं रेफरन्स व्हेरिएबल पॅरामीटर पास केलाय. फ्रेंड ओएस स्ट्रीम आउटपुट स्ट्रीम वरती इनपुट स्ट्रीम खाली आउटपुट स्ट्रीम घेतलेला आहे. ओ स्ट्रीम अँड आणि वेक्टर अँड दोन पॅरामीटर पास केले इनपुट स्ट्रीमला आउटपुट स्ट्रीमला. वेक्टरमध्ये काय घेतले फॉर इंट आय इज इक्वल्स टू 0 आय लेस देन साईज आय प्लस प्लस व्ही ऑफ आय इज इक्वल्स टू 0 घेतलेला आहे. वेक्टरमध्ये पुढच्या वेक्टरमध्ये काय घेतलं वेक्टर इंट स्टार एक्स एक पॅरामीटर पास केलेला आहे. त्यामध्ये फॉर इंट आय इज इक्वल्स टू 0 आय लेस देन साईज आय प्लस प्लस व्ही ऑफ आय इज इक्वल्स टू एक्स ऑफ आय. देन वेक्टर ऑपरेटर स्टार int a comma vector b vector c for int I is equals to 0 I less than size and I plus plus c dot v of I is equals to a star v of v dot I. रिटर्न सी तर मल्टिप्लिकेशन केलं तर सी ऑफ सी डॉट व्ही ऑफ आय मध्ये स्टोअर केलं ते सी काय केलं रिटर्न केलं ऑब्जेक्ट रिटर्न केलेला आहे. वेक्टर ऑपरेटर स्टार वेक्टर बी कॉमा इंट ए आणि वेक्टर सी फॉर इंट आय इज इक्वल्स टू 0 आय लेस देन साईज आय प्लस प्लस सी डॉट व्ही of I is equals to B dot V of I into A return C. So input stream and operator ठीक आहे इनपुट स्ट्रीमचा ऑपरेटर यूज केलेला आहे. आय स्ट्रीमला अँड डी आय एन अँड वेक्टर अँड बी असा ऑब्जेक्ट क्रिएट केला आहे. फॉर इट आय इक्वल्स टू 0 आय लेस देन साईज आय प्लस प्लस ठीक आहे डी आय एन बी ऑफ आय. प्रोग्राम थोडंसं किचकट आहे आपण ह्याच्यापेक्षा सोपा एक्झाम्पल आपण घेऊन तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सांगतो. तर अशा पद्धतीने आपण काय घेतलेलं आहे दोन्ही कन्सेप्ट आपण कंप्लीट ऑपरेटर ओव्हरलोडिंग using regular function using friend function, बायनरी ऑपरेटर लोडिंग आणि युनिरी ऑपरेटर लोडिंग. एका ऑपरेटर ऑब्जेक्टवरती ऑपरेटर ओव्हरलोड करतात त्याला आपण युनिरी ऑपरेटर लोड म्हणतो. दोन ऑब्जेक्टवरती ऑपरेटर ओव्हरलोड करतात त्याला आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग असं म्हणत असतं. काय म्हणतो आपण बायनरी ऑपरेटर ओव्हरलोडिंग असं म्हणतो. ठीक आहे, तर नेक्स्ट आपण बघायचं आहे की ऍक्च्युली सिलेबसला तुम्हाला आता काय काय दिलेलं आहे काय राहिलेलं आहे. मोस्टली आपण काय केलेलं आहे तुमचं 4th युनिट कम्प्लीट झालेलं आहे. जवळपास सिलेबस आपला कंप्लीट होत आलेला आहे. तर त्यानुसार आपण काय करू प्लॅनिंग चालू करू. ठीक आहे, तर फ्रेंड फंक्शन एक आपण चेक करून घेऊ. फ्रेंड फंक्शन म्हणजे काय असं एक फंक्शन असतं की तुम्हाला काय करता येतं ठीक आहे. तर फ्रेंड फंक्शन मध्ये तुम्हाला काय करतं एक फंक्शन तुम्हाला मल्टिपल क्लासमध्ये यूज करायचं असेल एक फंक्शन तुम्हाला मल्टिपल क्लासमध्ये यूज करायचं त्यावेळी सिच्युएशनला तुम्ही काय करता फ्रेंड फंक्शन तुम्ही यूज करता. काय करता तुम्ही फ्रेंड फंक्शन तुम्ही यूज करता. आपण फ्रेंड फंक्शन नेक्स्ट लेक्चरला घेऊ.